वेलकम टू एस के जी लर्निंग अकॅडमी। आज आहे 24 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, स्वदेशी लेजर शस्त्रास्त्र दुर्गा 2 चे परीक्षण कोण करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे DRDO। DRDO कडून या दुर्गा 2 या लेजर शस्त्रास्त्राचं स्वदेशी लेजर शस्त्रास्त्राचं परीक्षण हे करण्यात येणार आहे। तर DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येणाऱ्या काळामध्ये दुर्गा 2 या स्वदेशी लेजर शस्त्रास्त्राचे परीक्षण करणार आहे। तर दुर्गाचा फुल फॉर्म होतो डायरेक्शनली अनरिस्ट्रिक्टेड रेगन एरिया। हे शस्त्रास्त्र शत्रूच्या बॅलिस्टिक मिसाईल किंवा फायटर जेटला देखील खाली पाडू शकते। या शस्त्रास्त्राचा वापर हा पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर हा केला जाणार आहे। तर DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची स्थापना झालेली आहे 1958 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। अध्यक्ष आहे डॉक्टर समीरजी कामत। पुढचा प्रश्न पाहूया। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कोणाला दक्षता आयुक्त म्हणून नियुक्त केलं गेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C AS राजीव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून दक्षता आयुक्त नियुक्त केलं गेलं आहे। तर बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले AS राजीव यांची दक्षता आयुक्तपदी निवड करण्यात आलेली आहे। प्रवीण कुमार श्रीवास्तव हे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। केंद्रीय दक्षता आयोग हे 3 सदस्यीय आयोग आहे, ज्यामध्ये एक केंद्रीय दक्षता आयुक्त आणि 2 दक्षता आयुक्त यांचा समावेश असतो। आणि आता यामधीलच एक दक्षता आयुक्त म्हणून AS राजीव यांची निवड करण्यात आलेली आहे। तर केंद्रीय दक्षता आयोग सेंट्रल विजिलन्स कमिशन्स जे आहे भारतातील प्रमुख भ्रष्टाचार विरोधी सरकारी संघटना आहे आणि याची स्थापना 1964 मध्ये के संथानम समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती। पुढचा प्रश्न पाहूया। त्रिपक्षीय सैन्य अभ्यास 2 ते 16 कोणत्या देशामध्ये सुरुवात झालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D मालदीव। मालदीव या ठिकाणी हा त्रिपक्षीय सैन्य अभ्यास 2 ते 16 या सैन्य अभ्यासाला सुरुवात झालेली आहे। तर दोस्ती हा सैन्य अभ्यास जो आहे हा भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यामधील त्रिपक्षीय सैन्य अभ्यास आहे। यावर्षीचं हे 16वं संस्करण आहे, म्हणून याला 2 ते 16 असे नाव देण्यात आलेलं आहे। हा सैन्य अभ्यास 22 ते 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू असणार आहे। हा सैन्य अभ्यास 1991 मध्ये सुरुवातीला भारत आणि मालदीव यांच्या तटरक्षक दलामध्ये सुरू केला गेला होता। त्यानंतर 2012ला पहिल्यांदाच या सैन्य अभ्यासामध्ये श्रीलंका देखील सामील झालेला आहे आणि आता भारत, श्रीलंका, मालदीव या 3 देशांमध्ये हा सैन्य अभ्यास होतो। तर भारत आणि मालदीवमध्ये एक्युवेरियन हा एक सैन्य अभ्यास होत असतो। तसेच भारत आणि श्रीलंकेमध्ये मित्रशक्ती आणि स्लिनेक्स हे 2 सैन्य अभ्यास होत असतात। तर हा जो अभ्यास आहे 2 ते 16 हा जो आहे मालदीवमध्ये होणार आहे। मालदीव सुरू झालेला आहे। मालदीवमध्ये राजधानी आहे माले, चलन आहे मालदीव रुपया, राष्ट्रपती आहेत मोहम्मद मुइझू। पुढचा प्रश्न पाहूया। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A अमेरिका। अमेरिका चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील दुसरा देश ठरलेला आहे। तर अमेरिकेतील एक खाजगी कंपनी आहे इओटिव्ह मशीन्स, हिने आपला ODCS नावाचा लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवलेला आहे। यांनी 15 फेब्रुवारी 2014 रोजी हे मिशन लॉन्च केलं होतं। तर 22 फेब्रुवारी 2014 रोजी हे यान चंद्रावर यशस्वी उतरलेलं आहे। हे मिशन यशस्वी होताच अमेरिका आता भारतानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील दुसरा देश ठरलेला आहे। भारताने पहिल्यांदा 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवलेलं होतं। ODCS हा चंद्रावर उतरणारा पहिला खाजगी कंपनीचा स्पेसक्राफ्ट ठरलेला आहे। या मिशनच्या माध्यमामधून चंद्रावर असणाऱ्या धुळीचा अभ्यास केला जाणार आहे। हा लँडर ज्या ठिकाणी उतरवला गेलेला आहे त्या जागेला मालापॉर्ट असे नामकरण हे करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी संत रविदास यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D वाराणसी। वाराणसी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलेलं आहे। तर नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी संत रविदास यांच्या 647व्या जयंती समारोहासाठी उपस्थित होते। या जयंती सोहळ्यामध्ये मोदी यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलं आहे। या पुतळ्याची उंची ही 25 फूट इतकी आहे। संत रविदास 15व्या शतकातील भारतातील एक महान संत, मार्गदर्शक, कवी तसेच समाजसुधारक होते। ते निर्गुण संप्रदायाशी संबंधित होते। पुढचा प्रश्न पाहूया।
नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाले आहे. ते महाराष्ट्राचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 12वे. महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं नुकताच निधन झालेलं आहे. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष असलेले मनोहर जोशी यांचं 23 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये असलेल्या नांदवी या गावी 2 डिसेंबर 1937 रोजी त्यांचा जन्म झाला होता. मनोहर जोशी 1972 ते 1986पर्यंत विधान परिषद सदस्य राहिलेले आहेत. त्यानंतर 1976 ते 1977 दरम्यान मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. 1990मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले आणि 1995मध्ये पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री देखील बनले. 1999 ते 2002पर्यंत अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अवजड उद्योगमंत्री देखील राहिलेले आहेत. तर 2002 ते 2004पर्यंत ते लोकसभेचे सभापती होते. 2006 ते 2012पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर प्रदेश राज्यातील पहिले कासव संरक्षण क्षेत्र कोठे स्थापन केले जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोंडा. उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यामध्ये हे पहिले कासव संरक्षण रिझर्व क्षेत्र स्थापन केलं जात आहे. तर उत्तर प्रदेश वन विभाग, टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स फाउंडेशन इंडिया यांच्या सहकार्याने राज्यातील गोंडा जिल्ह्यामध्ये हे कासव संरक्षण रिझर्व क्षेत्र स्थापन करत आहे. घागरा नदीची सहाय्यक नदी असलेल्या सरयू नदीच्या किनाऱ्यावर हे कासव संरक्षित क्षेत्र स्थापित केलं जाणार आहे. गोंडा जिल्हा हा विविध प्रकारच्या कासवांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. प्रस्तावित कासव संरक्षण रिझर्व सरयू नदीपासून 2 किलोमीटरपर्यंतच्या विस्तारामध्ये सामील असणार आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती, मासे आणि पाण्यातील सापांच्या प्रजाती देखील असणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये हे कासव संरक्षण क्षेत्र स्थापन केलं जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय पर्यटन एक्स्पोचे आयोजन खालीलपैकी कोठे केले गेले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रेटर नोएडा. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटन एक्स्पोचे आयोजन हे नुकताच करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा आंतरराष्ट्रीय पर्यटन एक्स्पोचे आयोजन केलं गेलं आहे. उत्तर प्रदेश हे राज्य या कार्यक्रमाचे यजमान राज्य असून बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड आणि उत्तराखंड हे भागीदार राज्य आहेत. 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम सुरू असणार आहे. या पर्यटन शोमध्ये देशातील 28 राज्य आणि जगातील जवळजवळ 50 देशांचे पर्यटन विभागाच्या प्रदर्शकांनी भाग घेतलेला आहे. यांची संख्या ही 1500पेक्षा अधिक आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. या अशा प्रकारच्या आयोजनामुळे देशातील इनबाउंड पर्यटन वाढेल आणि भारतीय पर्यटन उद्योग तसेच पर्यटन व्यवसायातील गुंतवणूक वाढण्याच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 4थ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांची सुरुवात कोणत्या ठिकाणी झालेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुलमर्ग. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग या ठिकाणी या 4थ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांची सुरुवात ही झालेली आहे. तर 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 800 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. हिवाळी खेलो इंडिया स्पर्धांचे हे 4थे सत्र आहे. गुलमर्गमध्ये या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. स्पर्धेचे आयोजन युवक सेवा आणि क्रीडा विभाग, जम्मू काश्मीर स्पोर्ट्स काउन्सिल यांनी पर्यटन विभाग, गुलमर्ग विकास प्राधिकरण यांच्या सहकार्याने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हिमबिबटा हा या स्पर्धेचा शुभंकर आहे. मागील 3 सत्रांचे आयोजन हे जम्मू काश्मीरमध्येच करण्यात आलं होतं. स्नोबोर्डिंग, अल्पाईन स्की, नार्डिक स्की आणि स्नो पर्वतारोहण यासारखे खेळ या स्पर्धेमध्ये समाविष्ट आहेत. स्की पर्वतारोहणामध्ये 10 राज्य भाग घेणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीलंका. श्रीलंका या देशामध्ये या 5व्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळेचं हे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं 5वं संस्करण आहे आणि 1 ते 3 मार्चपर्यंत श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी हे आयोजित होणार आहे. कुरुक्षेत्र विकास बोर्ड हरियाणा यांच्या माध्यमातून यावेळी श्रीलंकेमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन हे होत आहे. श्रीमद भगवद्गीतेतील चिरंतन ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार याच्या दृष्टीने हे आयोजन महत्त्वाचे आहे. या महोत्सवामध्ये गीतायज्ञ, गीताजप, शोभायात्रा यांसारख्या कार्यक्रम हे होणार आहेत. तर श्रीलंकेमध्ये याचं आयोजन होणार आहे. श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो, प्रशासकीय राजधानी आहे. त्यानंतर श्री जयवर्धन कोट्टे ही एक व्यावसायिक राजधानी आहे आणि श्रीलंकेचं चलन आहे श्रीलंकन रुपया. राष्ट्रपती आहेत रणिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान आहेत श्रीलंकेचे दिनेश गुणवर्धने. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या कंपनीने स्वदेशी ॲप स्टोअर इंडस सुरू केलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फोनपे. फिनटेक कंपनी फोनपेने
स्वदेशी ॲप स्टोअर इंडस लॉन्च केलेला आहे. फिनटेक कंपनी आहे फोनपे आणि हिने भारतीय ॲप इंडस लॉन्च केलेला आहे. पूर्णपणे स्वदेशी ॲप आहे जे की गुगल प्ले स्टोअरसाठी पर्याय असणार आहे. युजर्स 12 भारतीय भाषांमध्ये हे ॲप वापरू शकणार आहेत. यामध्ये 4 लाख ॲप्स उपलब्ध असणार आहेत. हे ॲप स्टोअर भारतातील मोबाईल ग्राहकांना 45 रेंजमध्ये 2 लाखाहून अधिक मोबाईल ॲप आणि गेम डाउनलोड करण्याची परवानगी देणार आहे. नवीन ॲपचा शोध ग्राहकांसाठी अधिक आकर्षक बनवण्याच्या उद्देशाने यामध्ये नवीन शॉर्ट व्हिडिओवर आधारित शोध सेवा देखील देण्यास सुरुवात केली गेली आहे. भारतीय ॲप डेव्हलपर्सना या प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या ॲपची मोफत नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. ही ऑफर फक्त 1 वर्षासाठी असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच जाहीर झालेल्या एका क्रमवारीनुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरलेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनलेले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सर्व्हेने जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केलेली आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या या यादीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी 77% सह अव्वल स्थान मिळवलेलं आहे. तर मेक्सिकोचे पंतप्रधान आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रायडर हे 64% सह दुसऱ्या स्थानी आहेत. तर स्वित्झर्लंड फेडरल होम अफेअर विभागाचे प्रमुख आहेत ॲलन बर्सेट यांना 57%. तर ब्राझीलचे पंतप्रधान लुईज इन्सिओ लुला दा सिल्वा यांना 47% लोकप्रियता. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एन्थनी अल्बेझन यांना 85% लोकप्रियता मिळालेली आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.